वेलकम टू ऑल. पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधण्याची पॅनसियाने संधी दिली त्याबद्दल आभार. आजचा मुद्दा नीट परीक्षा कशा पद्धतीनं नीट अभ्यास करता येईल यासाठीचा हा प्रयत्न किंवा त्याचे काही वास्तवता फॅक्ट्स हा देण्याचा प्रयत्न मित्रांनो आपल्यासाठी आहे. पहिली गोष्ट पात्रता. की नीट परीक्षेसाठी पात्रता जी आहे तर ती कोणती, तर अर्थातच 31 डिसेंबर इथपर्यंत आपलं 17 वर्ष वय हे पूर्ण पाहिजे. दुसरी गोष्ट 50% गुण तुम्हाला किमान 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये असणं अपेक्षित आहे. अर्थातच थोडंसं कन्फ्युजन आहे. SC, ST, OBC यांच्यासाठी 42% गुण जे तर ते आवश्यक आहे. कदाचित हे रिपिटेशन होऊ शकेल, परंतु वास्तव मांडताना मला हे सांगणं अपेक्षित आहे. त्यानंतर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन माध्यम. नीटची परीक्षा मित्रांनो 12 भाषातून देता येते आणि यामध्ये मराठीतून सुद्धा देण्याची सोय उपलब्ध आहे. आणि म्हणून मला माहिती आहे की 11वी 12वी सायन्स आपण इंग्रजी माध्यमातून कदाचित केलं असेल, परंतु सोय उपलब्ध आहे. याच्यासाठीचा हा माहिती देण्याचा प्रयत्न. त्यानंतर या परीक्षेचं जे शुल्क आहे, परीक्षा शुल्क, एक्झाम फीज, तर ती 1500 रुपये आहे जनरलसाठी. OBCसाठी 1400 रुपये आणि SC, ST आणि PH म्हणजे फिजिकली हँडिकॅप, दिव्यांग आपण ज्याला म्हणतो, तर त्यांच्यासाठी 800 रुपये एवढी फी जी तर ती आहे. ही झाली प्राथमिक माहिती. पण याचा विचार करताना मग एकंदरीत प्रवेश क्षमता किती असेल, संपूर्ण भारतभरातून किती विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देत असतील, तर याचा जर आपण विचार केला तर तुम्ही महाराष्ट्राबद्दल मी म्हणेन की महाराष्ट्रामध्ये जवळपास 30 कॉलेजेस आहेत मेडिकलचे. त्यांच्या जागांचा वगैरे हा विचार आपण नंतर करूया. तर माझ्याकडे मी तो डाटा तुम्हाला दाखवतो आहे. तर त्यामध्ये बघा 2017, 18, 19, 20 या वर्षांच्या संदर्भात रजिस्टर विद्यार्थ्यांची संख्या ही सगळी लाखामध्ये आहे. म्हणून 11.39 लाख हे 2017ला रजिस्टर होते नीट परीक्षेसाठी आणि 20पर्यंत आपल्याला तो आकडा 15.97 पर्यंत गेलेला दिसतो. म्हणजे परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या ही दरवर्षी वाढते आहे, ही लक्षात येईल. पण प्रत्यक्ष ज्यांनी परीक्षा दिली ॲपियर असे किती होते, तर 10.90 2017 साली होते आणि तो अंक वाढत वाढत 2020मध्ये 14.10 लाखापर्यंत गेला. म्हणजे 2020चा विचार आपण जर केला तर ॲप्लिकेशन जे आहे, रजिस्ट्रेशन जे आहे, तर ते 15.97 लाख विद्यार्थ्यांनी केलं. म्हणजे 15,97,000 विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन दिलं थ्रू आऊट इंडिया. त्याच्यानंतर प्रत्यक्ष परीक्षा दिली ती 14,10,000 मुलांनी दिली. आणि मग याच्यामध्ये मुलांचं मुलींचं प्रमाण जर आपण बघितलं तर अर्थात मुलींचं प्रमाण हे लक्षणीय आहे, वाढतं आहे, असं या तक्त्यातून आपल्याला लक्षात येईल. हा तक्ता किंवा टेबल देण्याचं कारण एकच की तुम्हाला माहिती पाहिजे की माझी स्पर्धा ही कोणाशी आहे, किती विद्यार्थ्यांशी आहे, याची जाणीव आपल्याला व्हावी. हा त्या पाठीमागचा उद्देश जो आहे तर तो या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर मित्रांनो ही परीक्षा देताना जो स्कोअर आहे, म्हणजे साधारणतः आपल्याला माहिती आहे 720 मार्कांची ही परीक्षा होते. तर त्याचा विचार आपण नंतर मांडणार आहोतच. परंतु या 720 पैकी किती स्कोअर पाहिजे म्हणजे आपल्याला ॲडमिशन मिळेल, माझा प्रवेश जो आहे MBBS किंवा BDS तर यासाठी निश्चित होईल. तर तो स्कोअरचा एक टेबल मी या ठिकाणी देतो आहे. 2017मध्ये बघा 697 ते 131 म्हणजे लोएस्ट आणि हायेस्ट असा तो स्कोअर जो आहे तर तो काढला जातो आणि याच्यावरनंच आपल्याला पर्सेंटाईल
हे सूत्र जे आहे तर ते काढलं जातं आणि या पद्धतीने आपली रँक जी आहे तर ती ठरत असते. फक्त 12वीचे गुणच त्या ठिकाणी उपयोगी असतात असं नाही, तर ही आपण लक्षात घेऊया. आणि म्हणून 697 6972131 इथपर्यंत स्कोर जो आहे तर तो होता 720 पैकी. तर तो वाढत जाऊन कमी अधिक होऊन अर्थातच 2020मध्ये आपण बघतो 720 ते 147 इथपर्यंत आपल्याला रेंज आहे तर ती आहे. म्हणजे गेल्या वर्षी आउट ऑफ मार्क्स मिळवणारे सुद्धा विद्यार्थी होते, हे आपण लक्षात घेऊया. त्यानंतर PH जनरलमध्ये फिजिकली हँडिकॅप दिव्यांगासाठी सुद्धा स्कोर जो आहे तर तो वाढत जाताना दरवर्षी आपल्याला दिसतो. SC ST OBCच्या बाबतीत मात्र फारसा बदल जो आहे तर तो झालेला नाही. खूप मोठा गॅप जो आहे तर तो दिसून येत नाही. 146 ते 113 ही रेंज 2020मध्ये आहे, तर 2019मध्ये 133 ते 107 हा स्कोर आहे. यामध्ये SC ST OBCमध्येच दिव्यांगांसाठी सुद्धा स्कोर जो आहे तर तो सेमच आपल्याला जवळपास दिसून येतो. पुन्हा एकदा हा स्कोर देण्याचं कारण असं की 720 पैकी मला किती मार्क मिळवावे लागतील, आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो, जनरलमध्ये येतात, फिजिकली हँडिकॅप दिव्यांगामध्ये येतात, SC ST आणि OBC, म्हणजे आपलं टार्गेट या ठिकाणी ठरेल. एक्सने परीक्षा दिली म्हणून वाय देतो असं चालणार नाही आणि तसं करूही नाही. बऱ्याचदा 11वी 12वीला ज्या क्लासेसला आपण जॉईन असतो तर ते बोर्ड एक्झाम झाल्यानंतरचं काय, तर अर्थातच क्लासवाले पुन्हा आपल्याला आग्रह करतात की नीटचं आम्ही तयारी करून घेतो किंवा क्लासेस जॉईन आहेत, वॅकेशन बॅच आहे. तर खरोखर आपल्याला त्यामध्ये इंटरेस्ट आहे का, नाहीतर उगीच क्लासवाल्यांचा इंटरेस्ट राहील असं शक्यतो त्या ठिकाणी होऊ नये. आणि म्हणून योग्य ती निवड जी आहे तर ती आपण करणं अपेक्षित आहे. यानंतर मित्रांनो पुढचं महत्त्वाचा तक्ता ॲनालिसिसच्या बाबतीत मी सांगेन की आपल्याला माहिती आहे की केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी अशा ग्रुपमध्ये आपल्याला पेपर जो आहे तर तो द्यायचा आहे. आणि म्हणून यामध्ये बघा नंबर ऑफ क्वेश्चन्स की प्रश्नसंख्या जी आहे तर ती किती, तर 180 प्रश्नसंख्या दिसून येते पूर्ण पेपरसाठी. या 180 पेपरमध्ये 45 प्रश्न हे केमिस्ट्रीसाठी आहेत. त्यानंतर फिजिक्ससाठी 45 क्वेश्चन्स आहेत आणि बायोलॉजीसाठी 90 क्वेश्चन 90 आणि टोटल अर्थात 180 ही आपल्याला दिसून येते. यानंतर याचं मार्कांचा जर विचार केला, जे मी अगदी सुरुवातीला सांगितलं 720 मार्कांची ही परीक्षा आहे, तर त्याची विभागणी आपण जर बघूया तर प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क आहेत. एक प्रश्न टू चूज करेक्ट आन्सर यू विल गेट 4 मार्क्स. आणि म्हणून 45 × 4 जर केलं तर केमिस्ट्रीचे आपल्याला 180 गुण, फिजिक्सचे 180 गुण आणि अर्थातच बायोलॉजीचे 360 गुण जे आहेत तर ते आहेत. असे एकूण आपल्याला चार्टमध्ये दिसतं आहे 720 गुण जे आहेत तर ते दिले गेलेले आहेत. जर समजा आपण टाईम मॅनेजमेंटचा जर विचार केला, सगळ्यात महत्त्वाचं कुठलीही परीक्षा तुम्ही जेव्हा क्रॅक करतात, स्कोअर करतात, तर त्यावेळेस तुमचं टाईम मॅनेजमेंट हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर जो आहे तर तो आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून 45 गुण जर असतील तर 45 मिनटं, फिजिक्सला 45 गुण आहेत 45 मिनटं, बायोलॉजीला पुन्हा 90 प्रश्न आहेत तर 90 मिनटं, म्हणजे एका मिनिटाला आपल्याला एक प्रश्न जो आहे तर तो अटेम्प्ट करायचा आहे. म्हणजे इच्छा असेल तर अर्थातच, म्हणून तो अटेम्प्ट करायचा आहे. तुम्ही सगळंच अटेम्प्ट केलं पाहिजे असंही नाही आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून हे अटेम्प्ट करताना आपल्याला लक्षात येईल की 360 बायोलॉजीचे गुण, 180 गुण फिजिक्सचे, 180 गुण केमिस्ट्रीचे, असं 720 मार्क आणि एकूण मिनटं आपल्याला मिळतात 180. म्हणजे 3 तासाचा पेपर हा आपल्याला दिला गेलेला आहे एकाच वेळेस. त्यासोबत जर समजा आपण पुन्हा टाईम मॅनेजमेंटचं मायक्रो प्लॅनिंग जर बघितलं की 1 मिनिटाचं विभागणे, डिवायडेशन मला कसं करता येईल, तर अर्थातच आपल्याला करता येईल की टाईम टू सर्कल, की सर्कल फिलअप करायचं असेल तर त्याच्यासाठीचा वेळ जो आहे तर तो या ठिकाणी 10 सेकंद हा आपल्याला देता येऊ शकेल. लक्षात घ्या, 1 मिनटं म्हणजे 60 सेकंद होतात.
आणि या 60 सेकंदाचं विभाजन या ठिकाणी देण्याचा प्रयत्न जो आहे तो आहे. आणि म्हणून सर्कल डार्क करायचं आहे तुम्हाला ब्लॅक किंवा ब्ल्यू पेनने, आणि म्हणून त्या ठिकाणी 10 सेकंद. त्याच्यानंतर प्रश्न वाचायचा आहे तुम्हाला, वाचण्यासाठी 20 सेकंद खूप आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डिसिजन मेकिंग, त्या ठिकाणी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, टू चूज करेक्ट ॲन्सर, तर त्याच्यासाठी 30 सेकंद जे आहेत तर ती मित्रांनो मला वाटतं पुरेसी आहे. अर्थात हे आयडियल याच्यावर तयार केलेलं आहे की तुम्ही जेव्हा 180 प्रश्न अटेम्प्ट करता तर त्यावेळेस आहे, पण अशी गरज नाही की तुम्ही तेवढे केले पाहिजे. मग व्यक्तिपरत्वे हे थोडंसं बदल होईल. कमी प्रश्न केले तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्त वेळ देता येईल. म्हणून सर्कल जेव्हा आपण डार्क करतो तर त्यावेळेस मी प्रॅक्टिकली करून पाहिलं की साधारणतः 6 सेकंदामध्ये ते सर्कल डार्क करता येतं. इथं मी तुम्हाला 10 सेकंद दिलेले आहे. तो एक्स्ट्राचा वेळ जो आहे तर तो आपल्याला दुसरे क्वेश्चन अटेम्प्ट करण्यासाठी वापरता येऊ शकेल. मग थोडंसं पुढे आपण जाऊया की हे स्टॅटिस्टिकल माहिती वगैरे ठीक आहे, पण ही क्रॅक करायची असेल तर काही त्याच्यासाठी ट्रिक आहे का? तर अर्थातच आहे. या संवादानंतर पुन्हा एकदा ज्यावेळेस तुमच्याशी संवाद साधेल तर केमिस्ट्रीमध्ये कोणते प्रश्न आपण अटेम्प्ट करू नये. लक्षात घ्या की प्रश्न अटेम्प्ट करू नयेत असं मी म्हणतो आहे. आणि म्हणून या ठिकाणी फिजिक्सचे पण त्याच पद्धतीचे कोणते प्रश्न आपण अटेम्प्ट करू नयेत, कारण किती जरी मेहनत घेतली, किती तयारी आपण केली तरी तेवढा स्कोअर त्या ठिकाणी होत नाही. किती जरी तुमचा सराव झाला, प्रॅक्टिस असेल, फिजिक्सचे फॉर्म्युले पाठ असतील, परंतु मला असं वाटतं की ॲनालिटिकल केमिस्ट्रीमधील प्रॉब्लेम्स, फिजिक्सचे प्रॉब्लेम्स, तर याच्यामध्ये थोडीशी गडबड जी आहे तर ती होऊ शकते. म्हणून वाय वेस्ट टाईम, मी इथं सराव करायचा पेपरच्या आधी, योग्य तो वेळ द्यायचा त्या संबंधित टॉपिकला, आणि परीक्षेत त्यावेळेस तो प्रश्न मी जर अटेम्प्ट करत नसू तर व्हाय वेस्ट टाईम. मग माझं म्हणणं असं आहे की तेवढा वेळ जर समजा आपण दुसऱ्या टॉपिकला जर दिला, जे ते टॉपिक सांगणार आहे कोणते करावेत कोणते करू नये, या संदर्भात पुढच्या संवादामध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मी देईन. केमिस्ट्रीच्याबद्दल देईल, फिजिक्सबद्दल देईल आणि बायोलॉजीबद्दल देईल. तर या ठिकाणी थोडंसं 1 मिनटंचं आपण डिटेल्स जे तर ते पाहिलं. पण त्यासोबत मी असं म्हणेन की स्कोअर जर आपण जर बघितला परीक्षेतला, जो तुम्हाला मी आधीच्या तक्त्यामध्ये दिला गेलेला आहे, तर त्याच्यामध्ये स्कोअर जर आपण जर बघितला तर त्यामध्ये 720 पैकी 720 मिळवणारे विद्यार्थी आहेत. लोएस्ट जो आहे तो 147 पर्यंत आहे. तर या रेंजचा जर विचार केला तर ॲव्हरेज आपल्याला जर समजा ॲडमिशन हवं असेल मेडिकल सेक्टरमध्ये कुठल्याही याला, BDS, BAMS, MBBS किंवा फार्मसी, नर्सिंग, तर त्या ठिकाणी तुम्हाला 500 पर्यंत तरी मार्क पाहिजे. म्हणजे 470 तर 500च्या प्लस असे जर मार्क्स हवे असतील तर त्याच्यासाठी एक ट्रिक आपण त्याला म्हणूया तर ती देता येईल की नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट जे केमिस्ट्रीमधले हे किती करावे, तर 45 दिलेले, पण 45 पैकी माझं म्हणणं आहे फक्त 25 करा. फक्त 25 जे कॉकश्युअर असेल की त्याचा ॲन्सर करेक्ट आहे, माझं चुकणारच नाही, म्हणजे 25 चोक 100 मिळालेत मार्क आपल्याला. लक्षात घ्या. बरं, हे 25 मिळवण्यासाठीचे काही टॉपिक आहेत का? हो आहेत. केमिस्ट्रीवर मी जेव्हा स्वतंत्र सेशन घेईन, संवाद साधेन, तर त्यावेळेस तुम्हाला मी डिटेल देईन की हे टॉपिक करा, हे प्रश्न प्रकार करा. 25 मार्क तुम्हाला, 25 प्रश्नांचे 100 मार्क आरामात मिळतील, एवढी खात्री मी या ठिकाणी देईन. पण त्याचसोबत नंबर ऑफ क्वेश्चन्स डज नॉट अटेम्प्ट, की 15 प्रश्न जे आहेत तर ते अटेम्प्ट करायचेच नाही, तिकडे जायचंच नाही आपण. जर समजा तुमची कॅपॅसिटी असेल, अभ्यास चांगला असेल तर जरूर जा, माझा आग्रह नाही. परंतु जेव्हा मिनिमम मी म्हणतो की 500 प्लस मार्क मिळवायचे असतील तर हा निर्णय आपल्याला कुठेतरी घ्यावा लागेल की मला कोणते प्रश्न जमतात, जमत नाही, माझा वीक एरिया कोणता आहे, स्ट्रॉंग एरिया कोणता आहे, टॉपिक कोणते आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून 25 क्वेश्चन्स केमिस्ट्रीमधले आपण अटेम्प्ट करावे. त्यानंतर 15 क्वेश्चन जे आहेत तर ते करूच नये. हे अर्थात प्रत्येक स्टुडंटवर डिपेंड करतं. एखादा मी 15ची लिस्टसुद्धा देऊ शकेन, पण एखादा म्हणेल की मला जमतं, क्रोमॅटोग्राफीवरचा प्रश्न असेल, चार्ल्स लॉ, बोयस लॉवरचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, आयडियल गॅस इक्वेशन त्याच्यावरचं प्रॉब्लेम जे आहेत तर ते विचारले गेलेले आहेत. असं जर असेल तर ते जर जमत असेल, सोपं असेल तर काय हरकत नाही, पण एक टेंटेटिव्ह आयडिया यावी हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. मग तुमच्या मनात प्रश्न असेल की मग आम्ही काही रिस्क घ्यायची नाही का? जरी आपल्याला निगेटिव्ह मार्किंग असली तरीसुद्धा काही प्रश्नांची रिस्क घेऊ शकतो का? तर निश्चित घेऊ शकतो. केमिस्ट्रीमध्ये
नंबर ऑफ क्वेश्चन फॉर रिस्क हे 5 क्वेश्चन आपण ठेवायचे, की 5 क्वेश्चन हे जवळपास आपण याला चुकतील असं म्हणूया आपण. ते जरी गृहीत धरलं तरी चालेल, मिळाले तर पूर्ण मिळतील, 20 मार्क्स प्लस होतील, म्हणजे वरचे 100 आणि हे लगेच 20. लक्षात घ्या, हे प्लसमध्ये जाऊ. जर समजा चुकले तर आपले थोडेसे ते मार्क कमी होतील, परंतु कुठेतरी रिस्क घ्यावीच लागेल. कारण मी असं म्हणेन की नो फिक्स विदाऊट रिस्क. लक्षात घ्या, हे सूत्र तुम्हाला वापरावंच लागेल, त्याला पर्याय नाही. हे झालं केमिस्ट्रीच्या बद्दल. तसं फिजिक्सबद्दल मला सांगता येईल की 20 क्वेश्चन जे आहेत तर ते आपण अटेम्प्ट करावे. लक्षात घ्या, नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट 20 मला माहिती आहे, कारण या 45मध्ये जवळपास 35 to 37 हे फिजिक्सचे प्रॉब्लेम्स आहेत. लक्षात घ्या, प्रॉब्लेम बेस्ड फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन जे आहेत तर ते विचारले जातात आणि ते सॉल्व करण्यामध्ये टाईम कन्झ्युमिंग आहे, वेळखाऊ आहे आणि योग्य उत्तर येईलच असं नाही. म्हणून मला म्हणायचं आहे की नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट जर करायचे असतील फिजिक्समध्ये 45 पैकी जे दिलेले आहेत तर फक्त 20 करा आणि 20 क्वेश्चनकडे आपण वळायचंच नाही, ते वाचायचेच नाही असं मी म्हणत नाही, ते वाचूया. जर समजा तुम्हाला येत असेल, तुम्हाला खात्री असेल, श्युअरिटी असेल, देन अटेम्प्ट यू, हे लक्षात घ्या. पण इथं सुद्धा पुन्हा मी म्हणेन की 5 क्वेश्चनची फक्त आपण रिस्क घेऊया. 5 क्वेश्चन जे आहेत तर त्याची रिस्क आपण घ्यायची आहे. मग इथं मात्र थोडंसं मार्कांचा बद्दल जर बघितलं तर केमिस्ट्रीपेक्षा आपले मार्क इथं कमी येतील, म्हणजे 80 मार्क फिजिक्समध्ये येतील. पुन्हा एकदा मित्रांनो, एक बायोलॉजीकडे जाण्यापूर्वी मी सांगेन की बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात की मेडिकलला जायचं आहे, मग क्लासवाले पण काही शिक्षक मित्रमंडळी सगळे सल्ला देतात. असे फुकट सल्ला देणारे आपल्याला आपल्या आयुष्याच्या वाटेवर खूप भेटतात. पण ऐकायचं कोणाचं? ज्यात माझा स्वार्थ असेल. स्वार्थ प्रत्येकाला आहे, मला गुणांसाठी रँकसाठी स्वार्थ पाहिजे याचा जेव्हा आपण विचार करतो तर त्यावेळेस मात्र हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. कोणी एक्स विद्यार्थी सांगतो, एक्स व्यक्ती सांगते म्हणून मी घेतलं असं शक्यतोवर आपण करू नका. म्हणून नीटची परीक्षा जरी द्यायची असेल, विशेष करून आता 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी मी नमूद करेन की त्यांनी मॅथ्स हा विषय ठेवायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला मॅथ्स अवघड वाटतं, जमत नाही, मान्य, परंतु त्याचा फायदा हा तुम्हाला नीटमध्ये ॲनालिटिकल केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्रीचे जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते आणि फिजिक्समधले प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी, कॅल्क्युलेशनसाठी मदत होऊ शकेल. जर समजा तुम्ही असा विचार करत असाल की मेडिकलला जायचं आहे, बायोलॉजी पाहिजे, मॅथची गरज नाही, तर तो निर्णय आपला अतिशय धोकादायक असेल, आपल्या ध्येयाकडे योग्य दिशेने जाणारा नसेल, एवढी खात्री मी या ठिकाणी देईन. म्हणून नुसतं बायोलॉजी घेतलं, तुम्हाला बायोलॉजीमध्ये जरी आउट ऑफ मिळाले असं म्हणूया आपण, तरीसुद्धा बायोलॉजीच्या मार्कांवर नीट परीक्षेचं मेरिट ठरत नाही. लक्षात घ्या. तुम्हाला मी पुन्हा म्हणेन की अनेक जण फसवतील, सांगतील की असं कर, तसं कर, मॅथ सोड, त्याच्याऐवजी जॉग्राफी घे आणि बायोलॉजी ठेव, असं काही करू नका. नीटला ज्याला जायचं असेल तर त्याने स्पष्टपणे जनरल सायन्स जे तर हेच घ्यावं, जॉग्राफीसुद्धा घेण्याची गरज नाही. मॅथचा फायदा कसा होतो हे मी सांगितलं. मान्य करूया तुम्हाला मॅथमॅटिक्स जमत नाही, परंतु पासिंग पुरता फक्त विचार करा, तेवढाच फक्त अभ्यास करा की मला एक 40, 45, 50 मार्क कसे मिळतील गणितात, एवढंच करा, जास्तचं करू नका. परंतु तुमचं बेसिक कॅल्क्युलेशन चांगली जर असतील तर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये आणि फिजिक्समध्ये म्हणजे जवळपास 35 ते 37 प्रश्न फिजिक्सचे आणि केमिस्ट्रीचे ॲनालिटिकलवरचे प्रश्न हे कॅल्क्युलेट करताना मेरिट जे नीटचं याच्यावरच मित्रांनो ठरत असतं. लक्षात घ्या पुन्हा एकदा. आणि म्हणून मॅथ्स हे पाहिजे, हा जाता जाता विषय होता. पुढच्या विषयाकडे आपण जाऊया, बायोलॉजी. याच्यामध्ये 90 प्रश्न दिले गेले, 9 चौक 36, 360 गुणांचा हा पेपर किंवा हा सेक्शन. या ठिकाणी पुन्हा तोच मुद्दा की 1 मिनिटं फक्त आपल्याला दिला गेला आहे. तर याच्यामध्ये सगळ्याचं सगळं अटेंड करायचं का, तर कदाचित शक्य नाही. अर्थात आपली क्षमता काय आहे, आपला अभ्यास कसा झाला त्याच्यावर ते अवलंबून आहे. पण तरीसुद्धा मी असं म्हणेन की 80 क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करता आलेच पाहिजे आणि ते करेक्ट पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. मग अर्थातच नंबर ऑफ क्वेश्चन डझंट ॲटम असं करायचं आहे का, तर बायोलॉजीतला एकही प्रश्न सोडायचा नाही. जे आपण 15 केमिस्ट्रीमध्ये आणि 20 फिजिक्समध्ये सांगत होतो तर इथं असं करायचं नाही. बायोलॉजीचे 90च्या 90 प्रश्न सॉल्व करायचे आहेत, 80 करेक्ट पाहिजेत आणि 10 प्रश्नांची मात्र आपण त्या ठिकाणी रिस्क घेऊ शकतो.
जर समजा आपण तसं जर घेतलं तर अर्थातच मग आपले केमिस्ट्री आणि फिजिक्समधले 5-5 क्वेश्चन ज्याची रिस्क घेतो आहे आणि बायोलॉजीचे 10 प्रश्न असं घडणार नाही की निसर्ग नियम आहे. लक्षात घ्या, बऱ्याचदा हा प्रयोग आपण केलेला असतो की ट्रू फॉल्स जर दिलेलं असेल तर त्या ठिकाणी सगळे ट्रू ट्रू करून ठेवलं. लक्षात घ्या, किंवा सगळे फॉल्स फॉल्स केले तर त्याच्यापैकी काहीतरी करेक्ट येतच. आणि म्हणून जेव्हा आपण कॉईन टॉस करतो तर त्यावेळेस आयदर हेड ऑर टेल ही प्रॉबॅबिलिटी आहे 50%. आणि म्हणून हा निसर्ग नियम आहे की या 5 आणि 5 केमिस्ट्री, 5 फिजिक्स आणि 10 बायोलॉजी, तर याच्यामध्ये या 20 प्रश्नांपैकी माझं सगळं चुकणार आहे असं घडणार नाही. ट्रायल म्हणून तुम्ही एक प्रॅक्टिस पेपर सॉल्व कराल, मी पुढे देणार आहे प्रॅक्टिस पेपर. जर समजा तुम्ही इकडे जॉईन झालात तर आपला संवाद वारंवार होत राहील. तर त्यावेळेस हे तुमचंही लक्षात येईल की इथं 20 प्रश्न, 20 चोक 80 प्रश्न, तर 80पैकी सुद्धा आपल्याला 0 मिळतील असं घडणार नाही. काहीतरी मार्क्स मिळतील, नियर अबाउट 50% हे मिळतात, म्हणजे मिळतातच. तो ट्रायल अँड एरर तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस पेपर कराल तर त्यावेळेस ते लक्षात येईल. म्हणजे मग नाहीतर मी माझा मुद्दा मागे घेईन, तीही माझी तयारी आहे. लक्षात घ्या. पण हे सगळं बारकावे बघितल्यानंतरच मी तुमच्या पुढे हा मुद्दा जो येतो तो मांडतो आहे. आणि म्हणून आजच्या संवादामध्ये जे तुम्हाला जास्तीत जास्त घेता येईल, जे चांगलं वाटलं जरूर घ्या, आवडलं तर रिस्पॉन्स करा, सांगा. आणि पुढच्या सत्रामध्ये आपण केमिस्ट्रीबद्दलच फक्त बोलणार आहे. केमिस्ट्रीचे टॉपिक कोणते विचारले जातात, कोणत्या टॉपिकवरच्या नोट्स कशा पाहिजेत, काय तयारी करावी लागेल, त्यासोबत आपल्याला कोणते प्रश्न करायचे नाही, कुठले टॉपिक आपल्याला ओमिट करायचे किंवा करू शकतो, तर ती सुद्धा लिस्ट मी पुढच्या संवादामध्ये देईन. धन्यवाद.